उद्या करा याचे आज करा काही, भरवसाची नाही आयुष्याचा. देह हा काचेच्या नळीये सारखा, कधी खाय धोका नेम नाही. आज करा याचे आताची करा ना, भावे का भजाना पांडुरंग. तुकड्या दास म्हणे लागा चिंतनासी, आठवा मानसी प्रभू माझा. तुकड्या दास म्हणे लागा चिंतनासी, आठवा मानसी प्रभू माझा. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आयुष्याची क्षणभंगुरता पटवून देणाऱ्या या अभंग रचनेने त्यांच्या 57व्या पुण्यदिनी आपल्या ग्रामपंचायत वैगावच्या अधिकृत यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्य म्हणजे अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आणि आमच्या ग्रामपंचायत वैगावचा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व माझी वसुंधरा अभियानातील स्पर्धात्मक सहभाग हा केंद्रबिंदू मानून आज ग्रामपंचायत वैगाव आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटी बेल एअर हॉस्पिटल वाई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यात प्रामुख्याने धनुर्वात प्रतिबंधक लस व माता भगिनींसाठी ॲनिमिया मुक्तीकरता हिमोग्लोबिनची तपासणी, त्याचबरोबर इतरही काही आजारांविषयीची तपासणी करण्यात आली. ग्रामस्थ व माता भगिनींसोबत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचीही आरोग्य तपासणी करत रक्तगट तपासणीही करण्यात आली. विविध अभियानांच्या प्रत्येक उपक्रमांना सहभाग दाखवणारा तरुण वर्गही बहुसंख्येने या रक्तदान शिबिरामध्ये सामील झाला आणि बहुमूल्य योगदान तरुण तरुणींनीही देऊ केले. रक्तदान या श्रेष्ठ दानामध्ये सामील होत आमच्या प्रथम नागरिक सरपंच सौभाग्यवती अश्विनीताई सुतार यांनीही या प्रसंगी रक्तदान करून सर्व तरुण वर्गाला प्रेरणा देण्याचे काम केले. अशा प्रकारे ग्रामस्थ, माता भगिनी, शालेय विद्यार्थी यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम माननीय श्री विजयकुमार परीट सर, गट विकास अधिकारी पंचायत समिती वाई व त्यांच्या सौभाग्यवती रुपालीताई परीट मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. त्यानंतर इंडियन रेड क्रॉस सोसायटी बेल एअर हॉस्पिटल वाईचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा यथायोग्य सत्कार समारंभ झाला. त्याचबरोबर रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण आणि काही ग्रामस्थांच्या आयुष्यमान भारत कार्डचे वितरणही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वितरणानंतर माझी वसुंधरा अभियानातील अत्यंत महत्त्वाचा घटक मानली जाणारी वैयक्तिक आरोग्यासोबतच वसुंधरेच्या आरोग्याचे संवर्धन करण्याविषयीची प्रतिज्ञा उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांकडून घेण्यात आली. आणि या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता ही वसुंधरेच्या आरोग्याचे संवर्धन करण्याविषयी केलेल्या प्रतिज्ञेचे पालन करत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. माझ्या आरोग्याची आणि माझ्या पृथ्वी मातेच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारतो. मी शुद्ध, पौष्टिक आणि स्थानिक अन्नाचा वापर करीन. मी दररोज नियमित व्यायाम, योग व चालण्याची सवय लावेन. मी पाण्याची बचत करून प्रत्येक थेंबाचं महत्त्व जाणीव
पदार्थांपासून दूर राहून नैसर्गिक उपाय निवडील. मी मानसिक आरोग्याला तितकेच महत्त्व देईल. शांतता आणि सकारात्मकतेचा मार्ग स्वीकारेल. मी कचरा कमी करेल. पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीचा संकल्प पाळेल. मी झाडे लावून पर्यावरणाच्या आरोग्याची काळजी घेईल. आज मी वचन देतो, स्वतःला निरोगी ठेवून माझ्या वसुंधरेला निरोगी बनवण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. जय हिंद. या वृक्षारोपणाच्या छोट्याशा कार्यक्रमामध्ये एक चिमुकलीही आपणाला सामील झालेली दिसते. ती जणू आपल्या भविष्यातील प्राणवायूसाठी निसर्गाशी नातेच जोडत आहे जणू. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आमचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तचा हा छोटासा उपक्रम आपणाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.